नागपूर मुंबई समृद्धी हायवे बनतोय, परंतु या हायवेला होत असलेला विरोध रोजच्या रोज वाढू लागलेला आहे। आता जर का सरकारने जबरदस्तीने जमीन अधिग्रहण केलं तर आम्ही आत्महत्या करू अशी भूमिका नाशिक जिल्ह्यातल्या शिवडे गावातल्या महिलांनी घेतली आहे। शिवडे गावात 1300 हेक्टरची जमीन आहे, त्यातली 800 हेक्टर जमीन बागायती आहे आणि गावामध्ये फक्त 2% लोक नोकरी करतात। त्यामुळे आमची उपजीविका हिरावून घेतली तर आम्ही जायचं कुठे असा सवाल महिलांचा आहे। समृद्धी महामार्गाला जमीन जाणार असं म्हटल्यामुळे या गावातलं जे काही वातावरण आहे हे पाहून घेण्यासाठी जेव्हा मी गावात फेरफटका मारला तेव्हा मला या पारावर या सगळ्या महिला एकत्र बसून चर्चा करताना दिसल्या। अर्थात विषय तोच होता, समृद्धी महामार्गासाठी जात असलेली आपली जमीन। या महिलांचं काय म्हणणं आपण थोडं यांच्याकडनं जाणून घेऊ। मला सांगा, गावातल्या महिलांचं काय आता ऐकून या सगळ्यातलं काय? हा मुंबई एक्सप्रेस हायवे काढण्याचा सरकारला स्वप्न पडलेला आहे। ते त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या स्वप्नांची राख रांगोळी करून राहिले। आमचे सासू सासरे, देर भाई, माझे मिस्टर, आम्ही ते जेवणच करत नाही 8 दिवसापासून। मग तेव्हा करायचं काय? एक एक आजारी पडत सुटले। आमचे मोठे भाई हे सुद्धा आजारी झालेले 3 महिन्यापूर्वी, तर त्यांना 3.5 ते 4 लाख रुपये खर्च आलेला आहे। तो आम्ही शेतीवर ते पैसे कमवलेले होते तेव्हा त्यांना लावले। आज शेती जर नसली, कोणी आजारी पडले, दुखे सुखे येणारे जाणारे, लग्न वगैरे कार्य, तर आम्ही पैसा कुठून आणायचा? आदिवासी समाज आमच्या गावातला 50% लोक आमच्या शेतीमध्ये मजुरी करताय आणि आम्ही त्यांना मजूर 250 ते 300 रुपये हा रोज देतोय। त्यामुळे ते मजुरी करून जगताय। तेव्हा जर ही शेती जर गेली बागायती तर आम्ही करायचं काय? कुठं जायचं? आमचे छोटे छोटे लेकरं बाळ आहे, जनावर आहे, 20 ते 25 गायी आहे, आमचा गोठा आहे मळ्यामध्ये। त्या गायी कुठं न्यायच्या? सरकारला हे शोभत नाही। ते आमचा केसाने गळ्या कापू राहिले, आमच्या पोटावर पाय देऊ राहिले, तेव्हा आम्ही करायचं काय? कुठं जायचं? त्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे का जो मुंबई हायवे आहे ना तिकडे नाशिक जिल्ह्यामध्ये, तो त्यांनी दुहेरी तर 4 पदरी करून घ्यावा आणि नवीन हायवे काढण्याची काही गरज नाही। आमच्या पोटावर पाय देऊन नवीन हायवे करणार, त्यांची मजा वगैरे करणार, आम्ही दुःख सोसायचे का? कुठं जायचं? त्यामुळे आम्हाला ही गोष्ट मान्यच नाही। सगळा गोठा, विहिरी सगळं सर्व आहे। हे बघा, घर, गोठा, विहिरी, गाई, पूर्ण 1 इंच सुद्धा जमीन वाचत नाही अशी आमची 7 एकर जमीन आहे। दसत गोपाळा हारक यांची 7 ते 8 एकर जमीन आहे, तेवढी पण जाऊ राहिली। तेव्हा आम्ही एवढ्या 4 भावंडांनी जायचं कुठं? आमच्या 2 सासा, 1 सासरे, 8 मुलं बाळे, लहान मोठं धरून, तेव्हा आम्ही करायचं काय? फार महत्वाचं आहे की यांच्या कुटुंबाची अख्खी जमीन या संपूर्ण समृद्धी महामार्गासाठी चाललेली आहे। आमचे माणसं भाऊ खाती नाही, पिती नाही, कळकळ करतात। समजा आता 2-2, 4-4 बिघे जमिनी जाणार आहे, मग यांना आम्ही न्यायचं कुठं? माणसांना राहायचं कुठं? जगायचं कसं? खायचं कसं? मग इथं काळजी आम्हाला आहेच का नाही? आमचे 2-2 पोरं आहे, त्यांना लावायचं कुठं? तुमचं काय सगळ्यांचं म्हणणं? माझं पण जमीन जाऊ राहिली, घर वीर सर्व जाते, काहीच राहत नाही। कुठं जायचं? माझे मिस्टर अक्षरशः मुलाखतीला आल्यावर, मोजायला आल्यावर औषध प्यायला लागले होते। जगायचंच नाही, जगणं शक्य नाही ना, पर्यायच नाही ना त्या जगण्याला। असं आहे ना, राहायचं कुठं? एक मुलगा आहे, त्याचं अजून शिक्षण चालू आहे। सरकार जे म्हणतं की तुम्हाला त्याच्या बदल्यात मोबदला मिळणार आहे, आम्हाला मोबदला काहीच नाही पाहिजे। आमची जमीनच गेली नाही पाहिजे, आम्ही देणार सुद्धा नाही। मेलो तरी चाल, पण आम्ही आमची जमीन देणार नाही। असं आमची सर्व बागायत जमीन आहे, तिकडे पाणी आहे, तिकडे विहीर आहे। आम्ही 8 जणी बहिणी, 5चे लग्न झाली, 3 आता कुठून करायचे? शिक्षण ही आजारी झाली, पण हिचे पप्पा रोज इकडे तिकडे फिरताय, दवाखान्यात जायला जागा नाही त्यांना। मग आम्ही कुठं फिरायचं? कुठं जायचं? रस्त्यावर यायचं का? सध्या किती लोक आहे घरात आणि किती लोकांचं काय उत्पादन घेतात? 15 जणांचं कुटुंब आहे आम्ही, एकत्र फॅमिली, सर्व शेतीवर आहे आमचं, दुसरं काहीच नाही। कसली पिकं घेतात घरात? द्राक्ष बाग आहे, मिरची वगैरे। त्याच्यामुळे उद्या जर बळजबरीने बळाचा वापर करून जर या जमिनी हस्तगत करायचा प्रयत्न सरकारकडून झाला आणि जर त्याच्यातनं काही शेतकऱ्यांनी नको ते पाऊल उचललं तर याला जबाबदार कोण असेल याचाही विचार खरं तर करण्याची गरज आहे। शेतकरी चिंतातूर आहेत। जर का जमीन गेली तर आमच्या उपजीविकेचं पुढचं साधन काय असा प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांना सतावतो।